मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ ब्रेकफास्टला आमच्याकडे प्रॉन्स बिर्याणी आहे. बिकॉज कालची बऱ्यापैकी उरली होती आणि आज जरा टेस्ट अजून छान लागते आहे. आता काय इकडनं आपल्याला निघायचं आहे मुंबईला. सो प्रवास मोठा आहे. खाऊन घेऊया आणि आपण पण थोड्या वेळात निघूया. आपण चला कोणाला जायचं आहे का? नंबर 1 नंबर 2 जायचं. जाऊन आली ना तू आत्ता? जाऊ रे. चला चला मंडळी, आपण इकडनं निघतो आहे आत्ता. 1 मिनटं. चला मंडळी, 12:30 वाजलेले आहेत. आपण इकडनं निघूया. मग चला. सुंदर हा विला होता. मी सगळे डिटेल्स ऑलरेडी गौरव वायकर यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. त्याची लिंकसुद्धा मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्कीच जाऊन बघा. त्याचा जे थंबनेल आहे ते सुद्धा मी नक्कीच टाकेल. तर या विलाचे सगळे डिटेल्स चेक करा. आणि इथेही नंबर देतो आहे या विलाचा. जे ओनर आहेत मिस्टर रवी म्हणून, RK विला म्हणून त्यांचं इंस्टाग्रामवर पेज आहे. तर त्यालाही फॉलो करा. आणि तुम्ही जर कधी गोव्यामध्ये येणार असाल, आय थिंक इट इज वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टी टू बुक अँड स्टे ओव्हर हिअर. चला आपण इकडनं निघूया आता. थेट मुंबई गाठायची आपल्याला. 1 2 3. चला. थैंक यू राहुल जी, थैंक यू. बहुत बढ़िया हुआ. कल का बारबेक्यू भी अच्छा हो गया. थैंक यू सो मच. चला. आणि काय, ही व्यक्ती सकाळी येते, नित्य नियमाने येते, सगळं क्लीन करते, जे काही आपले बेडिंग्स आहेत ते सगळं करते. त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे, प्रोफेशनल आहे. जे आपल्याला पाहिजे त्यांना फोन केला की लगेच ते आणूनही देतात. तर चांगली गोष्ट आहे ही या विलाची. चला लेट्स गो. आपल्याला गाडीत आम्ही सामान बाय द वे सगळं टाकलेलं आहे. चला उघड 1 मिनटं. गाडी इज ऑल सेट. आपल्याला फक्त आता निघायचं. सामान पण आम्ही टाकलेलं आहे सगळं पाठी. चलो समीक्षा, तुलाच जायला लागेल. कोण नाही उतरणार आहे. मेन वस्तू राहिली. जी वस्तू शेवट गाडीत आली होती ती पण आत्ता पण शेवटच आली गाडीत. JCB. खेळला तर काय ना JCBशी. काय रे नाही रे चिव. 1 2 गो. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चला लेट्स गो. तुम्ही मागे जा आता. खूप झालं तुमचं. नको ग ड्रायव्हर. काय काय हा काय हेंजे हेंजे काय हेंजे हा ये जो CNG पावर आहे ना. चला ओ दादा. चला दादा चला. ड्रायव्हर. चला. मला पाठी टाकायला लागेल त्याच्यावर ऐकणार राईट नाही. साइड कर दे. चला बघा, हे जे रिजनल स्टोर आहे इकडे सगळं मिळतं. म्हणजे अगदी नटेला बिटेला पासून सगळं मिळतं. कोथिंबीर, कांदा, लसूण, सगळं सगळं. काय असं नाही. ते आपल्या विलाच्या जवळच आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चला आपण इकडे निघूया. बरं बाय द वे, हा जो विला आहे हा सिओलिम गोवामध्ये आहे. RK विला म्हणून, जसं मी मगाशी म्हटलं. कसा आहे विला वाटला श्वेता? खूप छान है ना? सुंदर. चला लेट्स गो टू मुंबई. चला 3:30 वाजलेले आहेत. 3 तासात आपण आलेलो आहे लांजामध्ये. इकडे एक CNG पंप होता, तिथे CNG भरला. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते कुठे गेलं आपलं क्रंचमकडे. अख्खं ट्रिपमध्ये मी शोधत होतो हे वेफर्स, ते आम्हाला मिळाले लांजामध्ये. माझ्या मंडळी हा खाऊन बघा. चिली तडका बालाजीचा 1 नंबर आहे. आम्हाला DMartला पण मिळाला नाही जेव्हा श्वेता गेली होती. आम्हाला इथे मिळालेला आहे तो. हे लांजाच्या पुढे एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचं. तिथे CNG आहे.
चला इकडनं आपण पुढे निघूया. तर लांजामध्ये ना ॲक्च्युली ते कोत्रे म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे कोथिंबीर वडी चांगली मिळते. मला खूप चांगल्या पद्धतीने आठवतं आहे, पण दुर्दैवाने ते आता बंद आहे दुपारी लंचच्या टायमाला, म्हणजे 3:30 वाजून गेले म्हणून. तर हे हॉटेल विजय कोल्ड ड्रिंक्स म्हणून इकडनं आता वडापाव घेतला आहे. आणि जर आता लक्ष्मी बेकरी इकडे जवळच आहे, जर असेल तर आपण तिकडनं पॅटीस घेऊया. लक्ष्मी बेकरीचे पॅटीस चांगले असतात. पहिलं हे वडापाव दिलं आहे ना, आणि लक्ष्मी बेकरीला पॅटीस मिळतात का बघूया. हे बेकरी उडी आहे, फक्त पॅटीस ह्या टायमाला मिळाले पाहिजेत. बघू मिळत आहेत का आपल्याला. नाश्त्याला आमच्याकडे गणपतीमध्ये गावी हे असायचं, पॅटीस आणले की एका वेळेला 2-2 पॅटीस पत्ते होऊन जायचे. चला पॅटीस आहे का, द्या ना 2 द्या, आणि सॉस घ्या त्याच्यावर. चला चला, हे आहे लांजा डेपो, एस टी डेपो. त्याच्याबरोबर समोरच आहे लक्ष्मी बेकरी. तुला पॅटीस अजून एक घेऊया, समीक्षाला आवडलं. अजून एक घे ना पॅटीस, पॅटीस घ्या एक. हां हां डिश द्या, आणि तो छोटा सॉसचा पॅकेट घ्या ना. चिव कुठे गेली? चला चिवचं चालू आहे मोमम. आपण आता निघूया. इकडे अजून 7 आवर्स दाखवते, 7 तास. 11 11:30 होतील घरी पोहोचायला. 11:30 वाजतील, 11:30 12. अच्छा, अंध्यातनं निघूया. हे लांजा, गोवा सोडलं गोवा कधीच सोडलं आपण. 3 hours later. मंडळी 6:45 वाजले. हे लोणेर आहे, माणगावच्या जस्ट अलीकडे आहे, 3 किलोमीटर तिकडे हा CNG पेट्रोल पंप आहे. परत गॅस भरलेला आहे पण आता, आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी गॅस मिळाला, कुठे जसं लाईन लावायची काही गरज नाही लागली. चला आपण बऱ्यापैकी आलेलो आहे. आता काय इकडनं 3-1 तासच आहे मुंबई. चलो 9:30 वाजलेत. आपण आहे आता वाशीमध्ये. सो ऑलमोस्ट आपण आपल्या घराजवळ पोचलेलो आहे. जेवणासाठी आम्ही आलो आहे 70 बीन्समध्ये. चिव बुबूला बोलो, बोलो बोलो. चल नंतर खेळायचं, चला चल चला चल. आता नाही बाबा वेळी खेळायची नाही. बरं बंद करू, बंद करू. चला मंडळी 11:30 वाजलेले आहेत. आपण घरी आलेलो आहे. गोवा ट्रिप इज फायनली. येतो तू, येतो? चल मग, चल मग. संपलेली आहे. सगळे सामान गेलेले आहे वरती. बंद कर, बंद कर, बंद कर. चला गाडी पार्क करून आपण जाऊया घरी. जोरात एकदम मसाज चालू आहे. ड्रायव्हरची सेवा चालू आहे. ड्रायव्हरची सेवा चालू आहे. ड्रायव्हर थकले, 10 तास गाडी चालवून. ताई सकाळी स्कूल आहे आपली. ताई चला मंडळी, बाळाची स्कूल आहे उद्या. फर्स्ट डे ऑफ स्कूल. काय रिएक्शन? माझ्याचं कसं आहे की सगळ्यांची शाळा चालू, म्हणजे काय म्हणतात सूट, काय म्हणतात फर्स्ट युनिट टेस्ट असेल आणि मायराची शाळा चालू आहे. चालू व्हायला
तिला सुट्ट्या पण लेट लागतात ना. तिला सुट्ट्या पण लेट लागतात. कसं वाटलं तुम्हाला मसाज? हा हे कुठेतरी बघितलं वाटतं मसाज. तो शोभतो, यशस्वीचा पोरगा येतो. ये मसाज कहीं तो देखीला लगता जीजू मी नाही. फेसची करते मी हेडची. हा तो युट्यूब बघून करते, फेसचं करते, तो हेड मसाज करतोय तुम्हाला. मी माझ्या ट्रिक्स वापरते. तो त्याच्या पप्पांना करायचा ना तसं ना रे. नॉनस्टॉप गाडी चालवणार. पण आम्ही झपाझप आलो. काही वाटलं नाही, रस्ते चांगले आहेत, थोडेफारच खराब आहे. पंखा बंद कर एक मिनिट. आणि रस्ते खरंच चांगले आहेत. एखाद दुसऱ्याचा पॅच सोडला तर मुंबई गोवा हायवे मी खूप टायमानंतर ट्रॅव्हल केलं आहे. आता युजली आपण कोकण ह्याच्यातून जातो, कोल्हापुरातूनच जातो, पण रस्ते खरंच चांगले आहेत. माइंड ब्लोईंग, छान वाटलं. कसं वाटलं रियांश तुला गोव्याला जाऊन? रियांचं असं होतं आज जाणार आपण, अजून 2 दिवस थांबूया. तुम्हाला पण कसं वाटलं? रस्त्यावरचे टोल पण तेवढेच आहेत. हो, टोल चालू होतील ना तेव्हा. 4 की 5 टोल आहेत, पण पॉइंट नाही. म्हणजे असं उखरायला बसलं की आता कधी एकदा टोल उपकारच चालू- केलाय असं हा, उपकार आपल्याला, केला. हा, रस्ते बांधून आपल्यावर उपकार केलाय. चला झोपा आता. मंडळी गुड नाईट. Good night. एकदम छान झालेली आहे. तर मग तुला कसं वाटलं? खूप छान मज्जा आली? चला गुड आता नाईट. हे कधी करणार आहेत ते दोघं काय? निबंध? हा, निबंध लिहायचा ना गोव्या. मग हा, निबंध नाही. त्यांनी काय काय बघितलं, काय काय लक्षात आहे, हे चौघांना पण विचारणार. नाही आता नाही, उद्या करू. आता रियांशला झोप विचारशील ना तर त्याला काहीच नाही, का तो आळाड्यानंतर झोपलेला होता. गाडीमध्ये. जे मला माझी भारी येते. मग कर ना. कर ना मग तू. बापरे, लय खूपच. हे सुटू नको हा माझे. नाही जे मी अशी नाही करत मी. आधीच कमी आहे. हे बघ अजून पण माझ्याकडे येतात ना ब्लॅक काळे टप्पोळे. चला झोपा आता. गुड नाईट. चला मंडळी गुड नाईट.